अत्यंत दळभद्री विचार म्हणजे मनोहर भिडे अर्थात तोतया व्यक्ती म्हणजे संभाजी भिडे. म्हणजे जो व्यक्ती तोंड उघडल्यानंतर फक्त घाणेरडी भाषा करतो. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्यापेक्षा तो मनुला श्रेष्ठ मानतो. तो देशाचं स्वातंत्र्य हे दळभद्री आहे असं म्हणतो आणि हे वारंवार वक्तव्य करतो. तरी पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, उपमुख्यमंत्र्याचा फार लाडका, म्हणजे मला असं वाटतं जर मनोहर उर्फ संभाजी भिडे जर लहान बाळ असतं तर मुख्यमंत्री महोदयाने असं त्याला कवटाळून ठेवलं असतं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेम आहे. अरे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल हा माणूस बोलतो, देशाच्या तिरंग्याबद्दल हा माणूस बोलतो, देशाच्या राष्ट्रगीताबद्दल हा माणूस वाईट साईड बोलतो आणि तरीही त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही, त्याचं थोबाड बंद केलं जात नाही. आणि अजून त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे काल परवा वटसावित्रीचा सण होता, वटसावित्री पौर्णिमा होते. ठीक आहे, आमच्या महिला भगिनी आपल्या नवऱ्याप्रती प्रेम व्यक्त करतात म्हणून हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून ते ओढाला फेऱ्या मारतात. एक चालत आलेली परंपरा आहे. चिकित्सा महिला करत नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच महिला ज्यावेळेस ड्रेसवर असेल किंवा अजून कुठल्या गोष्टीवर असेल, त्या आता सध्याच्या डिजिटल युगामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हिरव्या रंगाची साडी परिधान करून त्या ठिकाणी फेऱ्या मारण्याची परंपरा आहे. वेगळ्या वेगळ्या साड्या सुद्धा घातल्या जातात. हा मनोहर भिडे हा अत्यंत विकृत आणि सडका आंबा खाल्लेला माणूस, हा त्या वटसावित्री पौर्णिमेबद्दल तो भिडे म्हणतो की कुठल्याही नटीने अर्थात अभिनेत्रीने आणि इतर महिलांनी म्हणजे साध्या ड्रेसवर त्या वडाला फेऱ्या मारू नये. म्हणजे ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं नाही, ज्या व्यक्तीला मेंदू नावाचा प्रकारच नाही, जो फक्त सनातनी आणि विकृत मानसिकता आहे आणि धर्मांध भूमिका मांडतो, तो मनोहर भिडेचा लाड का केला जातो? आता पालख्या आज पुण्यामध्ये आल्या, मग संत ज्ञानेश्वर माऊलींची असेल किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची असेल, त्या तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सुद्धा हात तलवारी घेऊन घुसतो. म्हणजे ही ह्याची विकृती. आणि वरून ह्याचे चेले चपाटे काय सांगतात की पालखीला संरक्षण देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तलवार. अरे तुझी काय गरज आहे? तुमच्या तलवारी तिथं वैष्णवाचा मेळा आहे, तो भक्तांचा मेळावा आहे, त्याच्यात तुम्ही घुसणं म्हणजे हा विकृत घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांचा हा सगळा कार्यक्रम आहे. पूर्वी तर तो काय म्हणत होता, सडलेल्या आंब्याची जी काही पैदास आहे ती याच विचारातून त्या ठिकाणी लक्षात येते. आणि हा 100% मनुस्मृती समर्थक आहे. म्हणजे ह्या भिड्याचं म्हणजे इतकं कौतुक जर राज्याचे मुख्यमंत्री आणि संरक्षण राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करणार असतील तर या महाराष्ट्राला आता वाचवण्याची वेळ आलेली आहे. आणि वाचाळ वीरांचं वेळीच मुस्कट दाबण्याची खरं तर गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मित्रांनो, ह्याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आमची जी गावखेड्यातली मुलं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रेम आहे. प्रत्येक कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, आणि खास करून हिंदू म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याचं प्रचंड प्रेम. छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम करावं, तर शिवरायांचा फोटो लावून एखादा व्यक्ती काही जरी करत असेल तर ते आपल्या शिवाजी महाराजांचं काम आहे म्हणून लोक त्याच्याशी जॉईन होतात. एखादा वक्ता असेल तर लोक वक्त्याचा जो काही इतिहास सांगतात त्याच्या पाठीशी जातात. एखादा संघटन असेल, एखादी कुठलीही गोष्ट असेल जे शिवाजी महाराजांप्रती असेल, गड किल्ल्याची मोहीम असेल, आणि काही लोक तरुण पोरांना बरोबर वेटीस धरायचं, त्यांचे मेंदू गुलाम करायचे आणि त्यांना चुकीच्या मार्गावर धर्माच्या आधारित एखाद्या संघटनात्मक गोष्टीमध्ये अडकवायचं आणि त्यांचे मेंदू बस्ट करून टाकायचे आणि त्यांना इतकं गुलामासारखं वागवायचं. हे सगळं शिवकार्यच आहे असं खोटं सांगायचं.
खोटा इतिहास त्या पोरांच्या डोक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करायचा, खोटं बोलायचं पण रेटून सांगण्याचं काम करायचं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचा गावगाड्यातला तरुण अडकतो. आज परिस्थिती तशीच झाली. मनोहर भिडेच्या त्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या नावाखाली हजारो तरुण त्या ठिकाणी भरकटले गेलेले आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये धर्मांध विष पेरण्याचं काम हाच मनोहरपंत भिडे करतात. हा मनोहरपंत भिडे फक्त संभाजी हे नाव वापरून लोकांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये आणि घरामध्ये एंट्री करतो आणि त्यांचा मेंदू गुलाम करून टाकतो. त्याचे विचार काय आहेत? देशाच्या स्वातंत्र्याप्रती प्रेम नाहीये, देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती प्रेम नाहीये, देशातल्या महिलांच्या त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी प्रेम नाहीये. मावळ्यांना तर, शिवरायांच्या मावळ्यांना किंवा आजच्या तरुण शिवप्रेमींना सुद्धा वेठबिगारासारखं वागवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आमचे जे तरुण पोर आहेत त्यांच्या डोक्यात खोटा इतिहास, चुकीचा इतिहास पेरून, धर्मांध इतिहास पेरून आमच्या पोरांना विनाकारण भडकावायला लावतो. काय म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार असतील, या सगळ्यांना म्हणजे विरोध करायचा. ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा किंवा म्हणजे संतांपेक्षा मनू कसा ग्रेट आहे, मनुस्मृतीच किती महत्वाची आहे, हे सांगून त्या पोरांची दिशाभूल करायची. स्त्रियांप्रती अत्यंत घाणेरडं बोलायचं. पूर्वी तर सांगत होता की म्हणजे स्त्रियाच ह्या अत्यंत वाईट आहेत, त्यांच्या म्हणजे एखादी वाईट विचाराने म्हणजे याच्यावर आपण चर्चा सुद्धा करू शकत नाही. आणि मग खोटा इतिहास सांगून पोरांची डोकी भडकवण्यासाठी जर हा काम करत असेल, याची काही टोळ्या काम करत असतील, सरकारप्रती जर हा सरकार धार्जिनं काम करत असेल, म्हणून जर त्याला सरकारचं संरक्षण मिळणार असेल, हे अत्यंत दुर्दैवी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय, माननीय सरकार म्हणून या भिड्याच्या सतत वाचाळवीर गप्पा ज्या महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून सांगितल्या जातात, याच्यावर कोणीतरी आक्षेप घेणार आहे की नाही, याच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत की नाही, याच्यावर याची मुस्कटदाबी होणार आहे की नाही, का महाराष्ट्रामध्ये विनाकारण धर्मांध वातावरण निर्माण करून म्हणजे सामाजिक विद्वेष किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम ही भिडे सारखी मंडळी जर करणार असेल तर याच्यावर आक्षेप कोणी घेणार आहे की नाही. म्हणजे आंबा जसा सडलेला असतो आणि त्या सडलेल्या आंब्यामध्ये जशा आळ्या वळवळ करतात, तसे भिडेचे विचार सुद्धा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने वळवळ करतात. तरुणांची डोकी भडकवली जात आहेत. आणि तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, आणि त्याच्यावर काही गोष्टी लिहून सुद्धा आलेल्या आहेत, तो वेळोवेळी असं म्हणतो, जे की मला तुम्हाला सांगायला हरकत नाही, की संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज असतील, यांच्यापेक्षा तो म्हणतो मनुश्रेष्ठ आहे. तो काही दिवसापूर्वी म्हणला होता की म्हणजे त्यांच्या पालखीत सुद्धा हा घुसखोरी करतो. पालखीत मनूचंच त्या ठिकाणी समर्थन करणारा माणूस तुकाराम महाराजांच्या पालखीत मोऱ्यांकडून ह्याला पालखीमध्ये बसवलं जातं, हे अत्यंत वाईट गोष्ट आहे ना. हा एक नंबरचा मनोरुग्ण आहे. आणि मनोरुग्ण माणूस देशाचं स्वातंत्र्य, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार केला तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधींपासून प्रत्येकाने स्वतःचे प्राण दिलेत, हुतात्मे झाले, तेव्हा स्वातंत्र्य मिळाले. तर त्यावेळेस आपला तिरंगा फडकला. त्या राष्ट्रध्वजाचा सुद्धा हा माणूस अवमान करतो. म्हणजे हा देश विरोधी वक्तव्य किंवा कृती ह्या माणसाच्या, भिडे नावाच्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, तो वारंवार बरळतो. एवढं असून सुद्धा देशाचा अवमान, देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांचा, त्या स्वातंत्र्य चळवळीचा अवमान करणाऱ्या माणसाला जर सरकार ह्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसेल, जर म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट अशी, हा वक्तव्यच इतकं देशविरोधी आहे आणि अशा माणसाचं लांगुल चालन होत असेल तर हे अत्यंत गैर आहे. अशा माणसावर सरकारनेच गुन्हा दाखल करावा, ना की माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा इतर लोकांनी त्याच्या पाया पडून त्याचं नमस्कार करून आमदारांनी सुद्धा त्याला संरक्षण द्यावं, याच्यावर विचार करावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र वाचवावा. जय जाऊ, जय शिवराय.